नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार आहेत. आता पैसे कसे मिळतील, तुमच्या बँक खात्यामध्ये कसे येतील, तुम्हाला कोणता अर्ज भरून द्यायचे, फॉर्म कोणता भरून द्यायचे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. महिन्याला प्रत्येक लाभार्थ्यांना किती मिळेल, तुमच्या सदस्य जे राशन कार्ड आहेत त्यानुसार तुम्हाला पैसे किती मिळतील, या संपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर देण्याचा मी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत 28 फेब्रुवारी 2023 रोजीचा हा GR आहे. 2023 मध्ये हा GR काढून राज्य सरकारनं माहिती दिलेली होती की आता तुम्हाला अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार आहेत. आता कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार ते सुद्धा आपण समोर बघूया. कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये समजणार आहे आणि पैसे किती मिळणार महिन्याला ते सुद्धा आपल्याला समजेल. आता प्रस्तावनेमध्ये सर्वात अगोदर आपण बघून घेऊया. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता. तो म्हणजे 24/7/2015च्या शासन निर्णयानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणेच प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य देण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत त्यामध्ये 2 रुपये प्रति किलोने गहू मिळत होता, 3 रुपये प्रति किलोने तांदूळ मिळत होता. अन्नधान्यांचा लाभ त्यांना देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्यांची खरेदी केंद्र शासनाच्या non-NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो, 23 रुपये प्रति किलो तांदूळ खरेदी करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू आणि तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे 31/5/2022 व 1/9/2022च्या पत्रामध्ये त्यांनी कळवलं होतं की गहू आणि तांदूळ आता यापुढे उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जे आहेत आता गहू आणि तांदूळच्या स्वरूपामध्ये अन्नधान्याऐवजी आता या लाभार्थ्यांना जे आहेत पैसे देण्यात येणार आहे. तर यामध्ये बघू शकता, योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार कार्डवर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत? सर्वात अगोदर राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती, बीड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ, त्याचबरोबर वर्धा अशा 14 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. आता यामध्ये तुम्हाला पैसे किती मिळणार? प्रति लाभार्थी 150 रुपये या ठिकाणी अन्नधान्याऐवजी मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये 6 जण असेल तर प्रत्येकाला 150 रुपये तुम्ही गुणिले करू शकता. तर तुम्ही बघू शकता, तर समजा तुमच्या घरामध्ये 6 जण आहेत आणि तुम्हाला 150 रुपये असे मिळणार आहेत एक सदस्य, तर तुम्हाला 900 रुपये मिळतील. तर अशा प्रकारे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. प्रत्येक सदस्य जेवढी तुमचे राशन कार्डवर सदस्यांची संख्या असेल तेवढी रक्कम तुम्हाला जास्त मिळणार आहे. आता यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकांच्या पूर्णांकांत थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे. म्हणजे रक्कम जी आहे आता संपूर्ण फक्त 150च राहणार नाही. जसजसं शासन निर्णय येतील तसतशी ही रक्कम वाढत जाणार सुद्धा आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन अथवा ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचे. तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कशा प्रकारे भरून द्यायचं बघून घ्या. आता यामध्ये 24/7/2015च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या अनुषंगानुसार शेतकरी योजनेच्या
लाभासाठी राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम RCMS वर नोंद असलेली पात्र शिधापत्रिका धारकाकडून DBT साठी आवश्यक असलेली बँक खात्यांचा तपशील सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑनलाईन अथवा ऑफलाईन भरून देण्यात येईल. शिधापत्रिका धारकांच्या अर्जासोबत उचित कागदपत्रे आणि प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. आता जे तुम्हाला फॉर्म भरून द्यायचे, फॉर्मसुद्धा शेवटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. सोबत तुम्हाला फक्त बँकेचं झेरॉक्स द्यायचं आहे. आता हा जो फॉर्म आहे छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रत्येक सदस्याला 150 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे महिन्याला. तर 150 रुपयानं आपण धरलं तर वर्षाला 18,000 रुपये 1800 रुपये एका लाभार्थ्याला दिले जाणार आहे. तर यामध्ये बघितलं तर हा फॉर्म भरून द्यायचा आहे. अर्जदार कुटुंबांचं नाव द्यायचे, म्हणजे आता तुमच्या घर आहे आणि त्यामध्ये राशन कार्ड आहे तर तुम्ही वडिलांच्या नावानं या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिका धारकांचा क्रमांक टाकायचा आहे. आता बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे, तर लिंक करून घ्या, नसेल तर आणि या ठिकाणी होय लिहायचं आहे. त्यानंतर बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्यांचा प्रकार कोणता आहे तो माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे. IFSC कोड कंपल्सरी टाका. त्यानंतर शिधापत्रिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांचं तुम्हाला झेरॉक्स द्यायचे आणि बँकेचं झेरॉक्स द्यायचं आहे. या 2 कागदपत्रे तुम्हाला द्यावयाची आहे, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. कुटुंब प्रमुखांचे नाव, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा या बाबी तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे. तुमची स्वतःची सही करा, खाली नाव लिहा, संपूर्ण तुमचं नाव लिहा, स्थळ तुमच्या गावाचं टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचा ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरता. असं संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन धान्य दुकानदाराकडे नेऊन द्यायचं आहे. तो दुकानदार जो आहे हा फॉर्म अन्न नागरी पुरवठा विभागाकडे देईल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला दर महिन्याला अन्नधान्याऐवजी पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत आता राशन कार्डवर सुद्धा तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील.